या बसा.
कमी मार रे.
हॅलो हॅलो आता आताच आमच्या बालकलाकारांनी जे नृत्य सादर केलं त्या सर्व छोट्या कलाकारांसाठी आमचे मित्र शाहीर विनोदजी फटकरे व दामोदरजी गोरिवले यांच्याकडून प्रत्येकी 100 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही त्यांचं मनस्वी स्वीकार करतो. हन 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 चेक हन हन त्याचप्रमाणे सदानंदजी सरवंदे यांच्याकडून 200 रुपयाचं या छोट्या बाल कलाकारांसाठी बक्षीस आलेलं आहे. आम्ही त्यांचं स्वीकार करतो. धन्यवाद. नमस्कार मंडळी. आवाज नाही. नमस्कार. करूया सुरुवात. वा हल बारी सुरू करण्यापूर्वी माझे प्रतिस्पर्धी शाहीर कोल्हापटी बुवा यांना विनंती आहे. शक्ती तुल्याच्या नियमानुसार आपला पास आणि आपली प्रश्नाची पद या ठिकाणी घेऊन यायचे बुवा. हन हो अर्जुनाला चंद भिकाजी वस्तात रंगले. हो
वंदन करून राष्ट्रमाता जिजाऊ महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराज आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुद्रा करून माझ्या गावची सर्वही कानेश्वरी आणि पालेश्वराला वंदन करून घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि विद्येची देवता सावित्रीबाई फुले यांना द्वार अभिवादन करून महाराष्ट्राचे आराध्य हिंदू सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना मानाच्या मुद्रा करून या ठिकाणी माझ्या जमलेल्या सर्व तमाम रसिक मायबापांना मानाच्या मुद्रा करून मी आपल्या या कार्यक्रमाचे आयोजक माझे गावचे मंडळ श्री स्वयंभू पालेश्वर ग्रामीण विकास मंडळ यांचे तस्वी आभार. आम्हा दोन्ही कलाकारांना सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आम्ही मनस्वी आभार मानतो आणि माझ्या कार्यक्रमाला मी सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय कुणबी. नमो गौरीहरा, नमो मोरेश्वरा, नमो ज्ञानधारा, नमो परमेश्वरा, नमो माय पिता, नमो ज्ञानदाता, नमो रंगदेवता, नमो जीवदानी माता. पहिला प्रथम सुस्वागतम हे वंदन माझी लाडक्या गणाला. पहिला प्रथम सुस्वागतम हे वंदन माझे लाडक्या गणाला आणि दुसरे वंदन माझे माय पिता गुरु ज्यांनी मला ज्ञानाचे अमृत पाजले त्या थोर गुरुजनांचे मी चरण धरतो आणि गायनास सुरुवात करण्यापूर्वी मी माझ्या ग्रामदेवतेला स्मरतो. पाली माझं गाव, गाव माझं वैभवशाली हो. पाली माझं गाव, गाव माझं वैभवशाली.
माझा कृष्ण मामेश्वर पाली गावाचा आधार सांभाळी तुझ भार आम्हाले घराना आम्हाले घराना आम्हाले घराना आम्हाले घराना ही तुझी सावली पाली माझ गाव गाव माझ रे गावशाली हो पाली माझ गाव गाव माझ रे गावशाली भानुदास घराणे माझे आम्ही वारकरी ओ गुरुदानो नारायण आमचे आम्ही सेवेकरी नारायण आमचे आम्ही सेवेकरी गुरुदानो नारायण आमचे आम्ही सेवेकरी बाबाजी सदानंद कृष्ण अर्जुनाला छंद ही काज माझे वस्तात संजय मंगेश देवी साद विजय गातो रंगनी विजय गातो रंगनी विजय गातो रंगनी विजय गातो रंगनी लिहून या चारोळी पाली माझ गाव गाव माझ वैभवशाली हो पाली माझ गाव गाव माझ वैभवशाली पाली माझ गाव गाव माझ वैभवशाली हो पाली माझ गाव गाव माझ वैभवशाली सालूबाई कालेश्री सालूबाई कालेश्री सालूबाई कालेश्री सालूबाई कालेश्री हीच आमुची माऊली पाली माझ गाव गाव माझ वैभवशाली हो पाली माझ गाव गाव माझ वैभवशाली पाली माझ गाव गाव माझ पाली माझ गाव गाव माझ वैभवशाली बोल श्री गजानन महाराज की जय गाव देवी माते शक्ती वाले श्रीरंग देवता दानू नारायण कृष्ण अर्जुन वसंत विकाजी अखंड नागेश्वरी भांडा धरण्याचा आई जीवदानी नृत्य केला पथक वाल्यांचा बालेश्वरा तुझा छत्रपती शिवाजी बजरंग बली गणपती बाप्पा
त्याप्रमाणे या बाल कलाकारांच्या नृत्य आविष्कारासाठी संकेतजी दळवी यांच्याकडून 100 रुपये व नरेशजी वैद्य यांच्याकडून 500 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही त्यांचा मनस्वी स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी स्तवन झाले बुवा, गण गातोय. माझ्या गुहागरच्या सर्व रसिकांना मी विनंती करतो, कारण मी जो गण गातोय तो एक सत्य परिस्थिती आपल्या गुहागरमध्ये घडली होती आणि तीच मी या गणामधून मांडतोय. कारण काही वर्षापूर्वी कोकणामध्ये माझ्या गुहागरमध्ये समुद्र असा तुडुंब भरला होता आणि ते वास्तव आहे बुवा. आमच्या गुहागरच्या किनारपट्ट्यावरती एक वैडेश्वराचं मंदिर आहे. त्या वैडेश्वर मंदिराच्या बाजूला एक उरुफाटा नावाचं गणपतीचं मंदिर आहे बुवा. सत्य घटना आहे. कारण आता तुडुंब महासागर भरला असताना त्याला थांबवायचं काम माझ्या गणानं केली, माझ्या गणपतीनं केली. त्यामुळं हा मी गण माझ्या गुहागरच्या उरफाटा गणपतीसाठी मी बुवा गातोय. लक्षात ठेवू द्या. ही कोकणची लाल माती, या मातीत गणा तू जोडली सनाती. तुझं नाव घेतात गणेशा, फुकते आमची गर्वान शाती. आणि त्या भरलेल्या समुद्राची गती म्हणून प्रसिद्ध झालास तू माझा देवा. तुझं नाव उरुफाटा गणपती. गुहागरचा समुद्र असा भरला, संकेत दिले या मानवाला. पाणी गावात शिरू लागला लागला. देव माझा प्रगटला प्रगटला, त्याने अडविले समुद्राला. हो देव माझा प्रगटला प्रगटला, त्याने अडविले समुद्राला. पाणी चिरू लागलं झालं सगळीकडे बोंबाटा. झालं सगळीकडे बोंबाटा. झालं सगळीकडे बोंबाटा.
उर्फटा गणपतीचे कवी विकास लिहिलेला वंदन करून हात गणिताला कवी विकास लिहिलेला वंदन करून हात गणिताला विजयाचा आशीर्वाद दिला देव मला प्रगटला आणि अडवी समुद्राला देव मला प्रगटला आणि अडवी प्रगटला आणि अडवी समुद्राला देव मला प्रगटला आणि अडवी समुद्राला स्वागताचा मुखाचा भरला संकेत दिले या मानवाला स्वागताचा मुखाचा भरला संकेत दिले या मानवाला पाणी गावात शिरला गला मागला जगडला त्याने अडवे त्याचप्रमाणे आलेले बक्षीस अथर्व अभिजित पेजलेवाडी 100 रुपये, ध्रुव सचिन नितोरे देनवाडी 110 रुपये, खास शाहीर विजयजी पेजले यांच्यासाठी त्यांनी ते 110 रुपये दिलेले आहेत. शाहीर राकेश नितोरे देनवाडी पुन्हा एकदा 101 रुपया, गौरव गणेश मांजरेकर 50 रुपये, अथर्व गणेश मांजरेकर 50 रुपये, शाहीर नितीनजी मास्कर यांच्याकडून 100 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही त्याचं स्वीकार करतो. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी आम्हा कलावंतांना आशीर्वाद देण्यासाठी या शक्तितुरा कलेतील काही गुरुवर्य, वस्ताद वर्ग आणि शाहीर वर्ग या ठिकाणी आलेले आहेत. तर मी थोडक्यात त्यांची फक्त नावं वाचून दाखवतो. यासाठी शाहीर विनोदजी फटकरे, दामोदरजी गोरिवले, सदानंद सरवंदे, शाहीर विकास लांबोरे, एकनाथजी डिंगाणकर, शाहीर विष्णू मुदगळ, प्रकाशजी सावडेकर, नरेशजी वणगे, शाहीर पाडावे, नितीनजी पवार, नितीनजी मास्कर, संकेत दळवी, आमच्या आई जुदानी कला फाउंडेशनचे अध्यक्ष सूर्यकांतजी सांडे, तसेच आमचे या नृत्य कला पथकाचे सर्व शाहीर भिकाजी भुवड या ठिकाणी उपस्थित आहेत. तरी संदीपजी गावणन या सर्व शाहीर वर्गाचे आम्ही खरोखरच आभारी आहोत. बुवा गण स्तवण आणि गण झालाय गवळणीकडे. बुवा माझा गवळणीचा विषय मी माझ्या गवळणीतून तुम्हाला देणार आहे आणि त्याचं उत्तर बुवा तुम्ही तुमच्या बारीमध्ये त्याचं उत्तर द्यायचं आहे. बुवा लक्षात असू द्या. मी आणि याच्या राजा ही गवळ्याची नार आहे. 16 शृंगार पायी पैंजनाचा बार आहे. तुझ्या माझ्या प्रेमाची लीला ही भक्तीचा सार आहे. पण काना तुला मला आणि माझा तुला आधार आहे. तू कृष्ण सावळा मी राधा गोरी. हृदयाची माझ्या तू केली सचोरी. कधी कुंजवनी कधी यमुनेच्या तीरी. छेडीत असतो तू मधुर ही बासुरी. पुसते तुला मी राधा नंद मुरारी. घडी घडी जातो का त्या कळंबावरी. बुवा ही राधा म्हणते काय म्हणते की तू त्या कळंबावरती का जातो.
जातो बुवा त्या कळंबाचं आणि तुझं नातं काय या गवळीतून बुवा तुम्ही मला उत्तर द्यायचं आहे. तू कृष्ण सावळा मी राधा गोरी हृदयाची माझ्या तू केली सतोरी कधी कुंजवनी कधी यमुना तीरी झेडीत असतो तू मधुर बासरी पुसते तुला मी राधा नंद मुरारी गडी गडी जातो गाता कळंबावरी पुसते तुला मी राधा नंद मुरारी गडी गडी जातो सकाळच्या कळंबावरी पुसते तुला मी राधा नंद मुरारी गडी गडी जातो सकाळच्या कळंबावरी तू कृष्ण सावळा मी राधा गोरी हृदयाची माझ्या तू केली सतोरी कधी कुंजवणी कधी यमुनेच्या तीरी झेडीत असतो तू मधुर बासरी पुसते तुला मी राधा नंद मुरारी गडी गडी जातो सकाळच्या कळंबावरी पुसते तुला मी राधा नंद मुरारी गडी गडी जातो सकाळच्या कळंबावरी माधुवनात तुला भेटायला आली देवा पण दिसला तू कळंबाच्या खाली देवा दिसला तू कळंबाच्या खाली देवा दिसला तू कळंबाच्या खाली देवाला पवली तो साडी न थोडी देवा तुझा पकडून होता कळंबाची काळी देवा तुझा पकडून होता कळंबाची टाळी देवा तुझा पकडून होता कळंबाची टाळी या दुधाची करतोच चोरी म्हणून बदनाम तुला करतात पोरी पुसते तुला मी राधा नंद मुरारी गडी गडी जातो का कळंबावरी पुसते तुला मी राधा नंद मुरारी गडी गडी जातो काच्या कळंबावरी पुसते तुला मी राधा नंद मुरारी गडी गडी जातो काच्या कळंबावरी नमस्कार मंडळी. आता शक्तित्रा म्हटला म्हणजे संवाद जबाब आलाच. बुवा संतोष कोलपते बुवांना आपल्या प्रश्नाची प्रत दिलेलीच आहे. आपल्या सर्वांच्या माहितीसाठी मी आपल्याला आपला प्रश्न वाचून दाखवत आहे. एक ऋषी पृथ्वीवर एका महात्म्याच्या रूपात अवतरले. त्यांनी अनेक शिष्य घडवल्याने गायन निरूपण कलामध्ये निपुण केले. असाच एक त्याचा सखा शिष्य झाला. तो चांगलं कवित्व करू लागला, परंतु त्याला प्रसिद्धीने अहंकार आला. तो त्याच्या गुरूंना सोडून दुसऱ्याच्याच संगतीला लागून आपल्या घरच्या गुरूंना तुच्छ समजू लागला. त्यांना सोडून वेगळा राहू लागला. त्याने काव्य लिहिली,
ती आजही त्या जगभर प्रसिद्ध आहे. तर बुवा विषय असा आहे की ती काव्य कोणती आणि ते गुरु पूर्वजन्मीचे कोण होते. ती बशी आहे बुवा. सहस्र ब्राह्मणांनी डोक्यावर घेऊन नाचवले ही कथा पटवून द्यायची. कोलपते बुवा, आता हा विषय असा असतो की जसा बुवा तसा विषय. त्याप्रमाणे आज बुवानी कोणाला पंक्तीला बसवलंय आणि कोणाला घेतलंय हे त्यांनाच माहिती आहे. तर बुवा कुठे गेले? कोलपते बुवा, रेडकासारखं बघू नका. हा, वाकडं झाली आहेत सिंगा, काय उपयोग नाही. ठीक आहे. तर बुवा आमच्या या प्रश्न पदातून गात आहेत विजय पेजले. बुवा, मला वाटतं बुवा पण खूप हुशार आहे आणि त्यांच्या मला वाटतं त्यांनी मला खरं उत्तर द्यायचं आहे. बुवा लक्षात असू द्या, प्रश्न बदलतोय. शक्ती तुरा दामण्याची ही पहिली नांदी आहे. याची ना माझी आज जुगलबंदी आहे. याला हरवण्याची आज चांगली संधी आहे. कारण हा बोवा सुद्धा कलेचा नसबंदी आहे. बुवा या जरा संगतीला विषय घेतो मी पंक्तीला. नाही मी घेणार गमतीला, हा ठेवलाय गणतीला. हो स्वतःच्या गुरुला बाजूला सारून घेतलंय दुसऱ्याच पंक्तीला. विषय घेतो मी गमतीला, नाही घेणार मी गमतीला, आका ठेवलाय गणतीला. बुवा जरा संगतीला विषय घेतो मी गणतीला. नाही मी घेणार गणतीला, हा ठेवलाय गणतीला. अहो स्वतःच्या गुरुला बाजूला सारून घेतला दुसऱ्याच संगतीला. बुवा जरा संगतीला विषय घेतलाय गमतीला. बुवा जरा संगतीला विषय घेतलाय गमतीला. गुरु गुरुविना मोक्ष नाही मिळणार कोणाला. गुरुपादी दावे म्हणून लागे चरणाला. गुरुपादी दावे लागे म्हणून चरणाला. गुरुपादी दावे लागे म्हणून चरणाला. आधी शिकून घेतली कला म्हणून हवा रूपाला आला. घोटाळा
श्री पालेश्वर विद्यार्थ्याला पाली 600 रुपये, सुरेश नलावडे 100 रुपये, अनिकेत आगरे हा छोट्या कलाकारासाठी 100 रुपये, संतोष तितोरे 100 रुपये, स्वप्नील संतोष तितोरे 100 रुपये, सुरेशजी कमरे 101 रुपया. त्याकडून 500 रुपयाचं बहुमनाचं पारितोषिक आहे. आम्ही त्यांचा मनस्वी स्वीकार करतो. या ठिकाणी माझे प्रतिस्पर्धी शाही बुवा कोलपते बुवा यांना चुकून मानाचा मुद्रा करायचा राहिला बुवा मानाचा मुद्रा आणि तुम्हाला तुमच्या बारीसाठी शुभेच्छा. धन्यवाद.